आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्ताने रिबाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव, दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मतीर्थ कार्यालय लोंढे ब्रिज येथे शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी समाधान जगताप, भुरा जगताप, बाळासाहेब सोळसे, संदीप गांगुर्डे, अशोक भिसे आदी जण तसेच परिसरातील नागरिक, समाज बांधव, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जात, धर्म, संघटना, पक्षाच्या व्यतिरिक्त आपण सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव असतील, सण असतील, उत्सव असतील, आपण गुणगौरवाने साजरे करतो। वेलगुप संस्थापक भूषण लोंढेंनी सांगितलं लेख अतिशय खरं आहे की तुमचं माझं आता साम्राज्य, आपण काही म्हातारे झालो नाही, आपण ज्येष्ठ झालो, आपण मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि काय मार्गदर्शन केलं पाहिजे तर आपले लेकरं हे सक्षम तरी शिकले पाहिजे। आम्ही किती शिकलो आणि आम्ही काय प्रगती केली यापेक्षा आम्ही जे करतो ते आमच्या लेकरा बाळासाठी करतो। 1.5 दिवसाच्या शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साहित्य रत्न या नावाने प्रसिद्ध झालेत। नाशिक जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आम्ही पूर्ण जनतेच्या वतीने अपेक्षा करतोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे। त्या पुरस्कारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार आठवले साहेब पाठपुरावा करतायत, आम्ही पण सक्षमतेने पाठपुरावा करतोय। आम्हाला खात्री, आम्हाला विश्वास आहे की ही मागणी आपली लवकरात लवकर पूर्ण होईल। पण त्यापेक्षा आमची विचारधारा, आम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या पक्षाचे, कोणत्या गावाचे काही घेणं नाही। आपल्या सण, उत्सव आणि परंपरा सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून आपल्याला पार पाडायचे, नाहीतर आपल्याला लोकांची भावना वेगळी होईल। ही भावना आपल्याला प्रामाणिक ठेवायची। मी म्हणालच नाही इंग्लिश मिडियमच टाका, मराठी, हिंदी जे तुम्हाला शक्य वाटेल तिथं आम्ही आमचा पक्ष, हे आमचे लेकर, आमचा परिवार समजून आम्ही तुमच्यासाठी काही पण सांगा, तुम्ही वह्या पुस्तकं सांगा, त्यांच्या शाळेची फी सांगा, त्यांना गाईड सांगा, त्यांना गाड्या सांगा, त्यांना शाळेची काय डोनेशन असेल ते डोनेशन सांगा। जे जे आमच्या लायकीत आहे आम्ही ते देण्यासाठी परिपूर्ण आहोत। असं म्हणायला नको लेकरू मांगाचं, मोठ्या ढंगाचं, लेकरू मांगाचं, नव्या दम्याचं, नव्या जोराचं, आयटीत कसं राहतंय रे आणि मग तुझ्या काय बापाचं जात रे, आयटीत कसं राहतंय रे आणि तुझ्या काय बापाचं जात रे, बंगल्यामध्ये राहतंय रे तुझ्या काय बापाचं जात रे, शिक्षण जोरात घेतंय रे पण तुझ्या काय बापाचं जात रे। यासाठी हे माझे लेकरं हे परिपूर्ण शिकण्यासाठी माझ्या आई बहिणीची जबाबदारी, त्यांनी खरं लेकर बाळांना शिकवलं पाहिजे। माझी लेक, माझा मुलगा, माझी मुलगी काय करते शाळेत, काय काय वर्तन करते, तिचं वर्तनावर आपण लक्ष दिलं पाहिजे। जे शक्य असेल त्या ताकदीने त्यांना शिकवलं पाहिजे। मी बघतो माझ्या लेकीबाळी सायकलवर फिरतो, मला अभिमान वाटतो, पळत जातात, पाण्या पावसात जातात, उन्हातान्हात जातात आणि त्याच्यासाठी काही तडजोड स्वीकारायची नाही, काही कोणाचं ऐकायचं नाही, अजिबात ऐकायचं नाही। भूषण लोंढे किंवा प्रकाश लोंढे, नाना लोंढे किंवा दीक्षा लोंढे, अजिबात आमचं ऐकायचं नाही। जिथं मदत लागला आम्ही धावलो तुमच्या बघा, अजिबात कोणाचा दबाव नाही। कंटिन्यू शाळेत जा, कोण तुम्हाला रोखते आम्ही बघतो, काय तुम्हाला अडचण येते आम्ही बघतो, कोण संस्था चालक आहे, कोण शिक्षक आहे, कोण अधिकारी, आम्ही त्याच्यासाठी आम्ही करू मदत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। माझे लेकर शिकले पाहिजे, हीच खरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केल्याचा आनंद आम्हाला होईल। गाणे वाजवणं, नाच करणं, मिरवणुका काढणं जमणार नाही। माझ्या लेकरा बाळांची प्रगती झाली पाहिजे आणि आपण एकोप्याने राहिले पाहिजे। हा काळ आता आपल्याला एकोप्याने राहायचं आहे। दुपारी 4 वाजता मिरवणूक पण आहे ना, आपल्या आपल्या पात्रतेने जे जे शक्य असेल, वह्या पुस्तकं, पेन आणि तुम्ही त्याहीपेक्षा काय म्हणाल ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत। परत एकदा विनंती करतो, असंच एकत्र राहा,
जीवाभावाने राहा. तुमच्यासाठी आम्ही सक्षम पाया पडायला आहोत, पाय जोडायला आहोत. साहित्यरत्न, भारतरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे आज यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या पीएम महाराष्ट्र राज्याकडनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने समस्त भारतवासियांना खूप खूप भरभरून शुभेच्छा देतो. व आजच्या दिवशी आपण अशी संकल्पना करू की आपल्या घरातला लेकरू हा शिक्षित व उच्च वर्गात जाऊन कुठंतरी पोहोचला पाहिजे, कुठंतरी त्यांनी पदवी घ्यायला पाहिजे. आज या महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काहीतरी संकल्पना केली पाहिजे आणि ही आपण प्रगती करायला पाहिजे. एवढ्या शुभेच्छा देतो. जय भीम. जय माझ्या भीमनगर कांबळेवाडी हार्दिक शुभेच्छा. आणि असंच आमचा एकोपा आयुष्यभर दर सालाप्रमाणे चालत राहतोय आणि आम्ही तो वारसा आजच्या पुढच्या पिढीला पुढं आम्ही बहाल करतोय. कारण की आजपर्यंतची परंपरा जशी आम्हाला साहेबांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला तिथपासूनचा ज्या प्रवास आमचा चालू आहे तसा साहेबांनी आम्हाला कधी मार्गदर्शन सांगितलं. जसं आपलं वय वाढतं तसं आपला काही वारसा मुलांनाही त्यांना घडवण्यात तर आपलं त्यांच्यावर वचक असली पाहिजे. त्यांना आपले कार्यकर्ते चांगले घडावा, त्यांना शिक्षणाची चांगली माध्यमं, त्यांना आपण चांगलं शिकवण द्यावा हीच ह्या आपल्या इच्छा. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.